नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण भूपट्ट विवर्तन म्हणजे प्लेट टेक्टोनिक्स थेअरी ह्याबद्दल अभ्यास करणार आहोत. चला मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. प्लेट टेक्टोनिक्स सुरू करण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला दोन थेअरीमधलं डिफरन्स समजून घ्यावा लागेल. आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी ह्याचं एक वेगळं लेक्चर याच्यावर बनवलेलं आहे आणि प्लेट टेक्टोनिक्स सध्या आपण अभ्यासत आहोत. ह्या दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स असा आहे की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीमध्ये जे काही भूखंड आहेत हे भूखंड एकमेकांशी रिलेटेड असताना कसे वाहतात, एक भूखंड कुठे आहे, दुसरा भूखंड कसा आहे, या दोघांमध्ये रिलेशनशिप काय आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न केला होता त्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी असं म्हटलेलं होतं, जो की अल्फ्रेड वेगनर ह्या माणसाने मांडला होता 1912च्या काळखंडात किंवा 1920च्या काळखंडामध्ये. आणि आपण आता प्लेट टेक्टोनिक्स थेअरी ह्याचा अभ्यास करणार आहोत. प्लेट टेक्टोनिक्समध्ये काय सांगितलेलं आहे की जे भूखंड आहेत जमिनीवरचे ते भूखंड कसे तुटले, ते एकमेकांपासून कशा प्रकारे वाहत गेले, त्याचे कारण काय आणि सध्याच्या अस्तित्वात असणारे भूकंप किंवा ज्वालामुखी यांचा त्याच्याशी काय संबंध हे सांगण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे तर प्लेट टेक्टोनिक्स थेअरीने केलं आहे. बऱ्याच जणांमध्ये कन्फ्युजन होतं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आणि प्लेट टेक्टोनिक्स थेअरी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं, पण हे कन्फ्युजन मी आता ह्या लेक्चरच्या सुरुवातीलाच दूर केलेलं आहे. त्यामुळे प्लीज आता इथून पुढचं लेक्चर लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला आता प्लेट टेक्टोनिक्स थेअरी म्हणजे काय हे कळायला सुरुवात होईल. तर बघा, प्लेट टेक्टोनिक्स थेअरी हा सर्वात नवीन सिद्धांत आहे, 1967 या काळखंडामध्ये मांडलेला आहे. हा कुठल्या एका माणसाचा नसून मॉर्गन, मॅकेन्झी, पार्कर, स्टोन यासारख्या काही शास्त्रज्ञांना वेगवेगळे कन्सेप्ट मांडले आणि मग त्या शेवटी त्या सगळ्या कन्सेप्टला एकत्र करून जो कन्सेप्ट तयार झाला त्याला प्लेट टेक्टोनिक्स थेअरी असं म्हटलेलं आहे किंवा भूपट्ट विवर्तन असं म्हटलेलं आहे. आता याचं कारण म्हणजे काय, ही थेअरी मांडण्याची वेळ का आली, तर जगाच्या नकाशाकडे पाहताना असं आपल्याला असं वाटतं की जे काही खंडाचे जे भाग आहेत, म्हणजे जसा आफ्रिका खंड झाला, जसा उत्तर अमेरिका, असे जे आपले 7 खंड आहेत, हे 7ही खंड एकमेकांना लागून असायला हवे होते, पण सध्याच्या कालखंडामध्ये ते एकमेकांपासून कसे असे तोडून टाकल्यासारखे दिसतात, तोडून दूर केल्यासारखे दिसतात. आणि हेच कारण होतं ज्याच्यापासून मग प्लेट टेक्टोनिक्स थेअरीचा काय झाला, उदय झाला. मग प्लेट टेक्टोनिक्स थेअरी काय सांगते की सध्या जगामध्ये 7 मोठे भूपट्ट अवेलेबल आहेत. किती? 7 मोठे आणि 14 किती? 14 लहान. 14 आणि काही पुस्तकांमध्ये 22 सुद्धा दिलेले आहेत. मला काही त्याची नावं नाही सापडलीत, पण जर कधी मला त्याची नावं सापडलीत तर मी जरूर आपल्या एमपीएससी चॅनल जो आहे, एमपीएससी ज्ञानचं जी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर नक्कीच ही लिंक टाकेल. प्लीज तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊन जा. तर बघा, 7 मोठ्या भूपट्टामध्ये युरेशियन भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, ऑस्ट्रेलियन भूपट्ट, आफ्रिकी भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट आणि जगात एकमेव असणारा समुद्राखाली असणारा एक भूपट्ट ज्याला पॅसिफिक भूपट्ट असं म्हटलेलं आहे. हा युनिक आहे कारण की हा संपूर्णतः समुद्राच्या खाली आहे. आणि बाकीचे 6 भूपट्ट यामध्ये जगातले 7ही खंड काय झालेले आहेत, डिवाइड झालेले आहेत. आणि मग काही इतर 14 छोटे भूपट्ट ज्याला भारतीय भूपट्ट, अरबी समुद्राच्या बाजूला असलेला अरबी भूपट्ट जिथे अरेबियन देश सध्या आहेत, नंतर स्कॉटिया भूपट्ट, नाझका भूपट्ट, हा नाझका म्हणजे आपल्या दक्षिण अमेरिकेच्या बाजूचा प्रदेश, अशा प्रकारचे. तर हे जे मोठे भूपट्ट आहेत, हे जे वरचे 7 भूपट्ट आहेत ते समुद्र आणि खंड अशी भूमी म्हणजे खंड म्हणजेच भूमी ह्या दोघांचेही मिळून तयार झालेले आहेत. पण जो पॅसिफिक भूपट्ट आहे हा एकत्र फक्त कशाचा तयार झालेला आहे, समुद्री भूपट्टापासून तयार झालेला आहे. भूपट्टाचा जी आकार आणि आकारमंता आहे याच्यामध्ये काय होते, नेहमी बदल होतो. म्हणजे आकार जो आहे त्याचा तो कधी लहान कधी मोठा होऊ शकतो आणि आकारमंताचं वजन जे आहे ते पण सुद्धा काय होऊ शकतं, कधी लहान कधी मोठं होऊ शकतं. याचं कारण आपण पुढे बघणारच आहोत. बघा, आता बहुतेक समुद्री भूपट्ट जे आहे ही नोट करण्यासारखी गोष्ट आहे. बहुतेक समुद्री भूपट्ट आहे, आपण ज्या नाझका भूपट्टाचा आता विचार केला आणि नाझका खूप महत्त्वाचा आहे कारण की हे सध्या भूपट्ट नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. कारण की ते एक समुद्री भूपट्ट असून ते खंडीय भूखंडाच्या काय होते, खाली खचत आहे. याचं कारण म्हणजे समुद्री भूपट्ट जे असते ते सायमा ह्या कंटेंटपासून म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम या जड कंटेंटपासून बनवले असल्या कारणाने समुद्री भूपट्ट सुद्धा कसे आहेत, जड आहेत. आणि त्या तुलनेमध्ये जे काही खंडीय भूपट्ट आहेत म्हणजे जमिनीचा जो भूभाग आहे तो सियाल म्हणजे सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम ह्यांच्यापासून बनलेला असल्याने तो जरा हलका आहे. त्यामुळे समुद्री भूपट्ट हा आपल्या ओशनिक प्लेट खाली काय होतोय, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो भूपट्ट काय होतो, नाहीसा होतो. त्यामुळे हा नाझका भूपट्ट सध्या काय होतोय, नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. तर भूपट्ट वेगवेगळ्या आकाराचे असतात, नक्कीच आपण आत्ताच बघितलेलं आहे. खंडीय भूपट्ट मुख्यतः ग्रॅनाइट जे हलकं मटेरियल आहे सियालपासून बनलेले आहेत आणि समुद्री भूपट्ट हे जड जे की बेसॉल्ट खडक यापासून बनलेले आहे. समुद्राच्या तळाशी काही पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगाला मिड ओशनिक रेंजेस असं म्हटलेलं आहे, त्याला रिजेस सुद्धा असं म्हणतात. आता बघा, हे काही जागतिक वितरण आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जे आपण सागर मध्य पर्वतरांगांची गोष्ट केली होती आता आपण, ती कुठे आहेत तर हे नेहमी ज्या काळ्या रेषा आहेत या काळ्या रेषांपाशी त्याची काय झालेली आहे, त्याचं
एक्सक्लुजन जे म्हणतो आपण त्याचं ते इथे या प्रमाणामध्ये झालेलं दिसतं. याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळे भूपट्ट किंवा दोन वेगवेगळ्या सीमा जिथे एकमेकांना जॉईंट होतात तिथेच काहीतरी नवीन घडतं आणि ते नवीन म्हणजेच मग काय असतं तर मग ह्या प्रकारामध्ये दिसतं आपल्याला. जसं की मध्य अटलांटिक ओशनमध्ये तयार झालेली एक रिज आहे जिला आपण मध्य अटलांटिक रिज असं म्हणतो, ते सुद्धा हेच कारण आहे इथं तयार होण्याचं. जसं की बघा इथे दिसतंय आपल्याला हे या प्रकारामध्ये जे आहे ना हे जे आहे ते मध्य अटलांटिक रिजेस ह्याचं कारण आहे. आणि मग अशाच ज्या काही पर्वतरांगा असतील त्या पर्वतरांगा ह्या जे ब्लॅक लाईन्स दिसतात आपल्याला, आणि ह्या ब्लॅक लाईन्स म्हणजे काय आहेत तर मग ह्या सगळ्या भूपट्टांच्या फक्त सीमा आहेत. आणि जे काही भौगोलिक आकार किंवा भौगोलिक आकृत्या निर्माण होतात त्या समुद्राच्या खाली किंवा मग भूपट्टाच्या वर ह्या सीमेजवळ निर्माण होतात. बघा ही डायग्राम एक शो करते की जे काही भूपट्ट आहेत ते भूपट्ट एकमेकांपासून कसे दूर होत आहेत आणि ते कुठल्या कुठल्या दिशेला ओढल्या जात आहेत. त्या ह्या दिशेवरून तुम्हाला समजेल की इथे मग कुठल्या प्रकारच्या सीमा आहेत. सीमांचा अभ्यास आपण आता करणारच आहोत, त्यामुळे तुम्हाला डायरेक्शन कळल्या की तुम्हाला सीमासुद्धा कळतील. एकमेकांकडे येणारी जर सीमा असेल तर तिला कन्व्हर्जन्स सीमा असं म्हणतात, आणि एकमेकांपासून जर दूर जाणारी सीमा असेल तिला डायव्हर्जन्स सीमा असं म्हणतात. सध्या आपण भारताचा विचार करूया इथे. हे बघा भारतामध्ये ही जी आहे ती युरेशियन प्लेट आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना मिळून तयार झालेली इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही काय करते, युरेशियन प्लेटला काय करते पलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्हाला सहज समजण्यासारखी आहे, कारण की आपण हिमालयाची उत्पत्ती ही कशामुळे झाली ती त्याचं कारण हे सांगू शकतो तुम्हाला. नाझका प्लेट बघा, नाझका प्लेट आत्ताच आपण सांगितलं नाझका प्लेट काय होते, आपण म्हटलं विनाश होण्याच्या मार्गावर आहे, कारण की समुद्रीय प्लेट आहे आणि ती साऊथ अमेरिकन प्लेटच्या खाली दबत आहे. बघा याच्या डायरेक्शन्स आतमध्ये आहेत आणि त्यामुळे ती नाश होण्याच्या कलाटणीवर सध्या पोहोचलेली आहे. अशाच बाकीच्या प्लेट्स आहेत, तुम्ही नंतर या व्हिडिओला पॉज करून याचा स्नॅपशॉट करून याचा अभ्यास करू शकता मित्रांनो. आपण आता पुढे जाऊयात. आता बघा आपण ज्या सीमेबद्दल बोलतो आहोत त्या सीमा कुठल्या कुठल्या आहेत, तर दोन भूपट्टामधील सीमेचा आपण अभ्यास करतोय. त्याला अपसारी सीमा ही पहिली सीमेचा प्रकार पडतो, त्याला डायव्हर्जन बाउंड्री असं म्हणतात. जसं की हे बघा एक भूपट्ट या साईडला ओढलं जात आहे, दुसरा भूपट्ट या साईडला होत आहे, आणि हे घडण्याचं कारण जे आहे ते आहे अभिसरण प्रवाह. प्रावरणामध्ये अस्तित्वात असलेला अभिसरण प्रवाह हे याचं कारण आहे की दोन वेगवेगळ्या दिशेला ओढल्या जात आहेत, आणि ह्या अभिसरण प्रवाहाचंच एक्सप्लेनेशन करणं म्हणजे आपल्या प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीचं एक्सप्लेनेशन करणं होय मित्रांनो. काही प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी हेच सांगते की जे दोन्ही भूपट्ट आहेत हे वेगवेगळ्या दिशेला ओढण्या जाण्याचं किंवा एक साईडला येण्याचं कारण म्हणजे तिथे असणारे काय असतात, अभिसरण प्रवाह असतात. बघा आता ही जी अपसारी सीमा आहे किंवा डायव्हर्जन बाउंड्री आहे तिथे एक नवीन कवच निर्माण होतं. हे कवच निर्माण होण्यासाठीचं कारण म्हणजे जेव्हा हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेला ओढल्या जातात तेव्हा मधल्या पार्टमध्ये काही ना काहीतरी भेगा पडतात आणि जमिनीतला आतमध्ये असलेला प्रावरणातला लावा इथून बाहेर पडतो आणि तो या दिशेला चाचायला लागतो. त्यामुळे इथे काय होतात, नवीन कवच निर्माण होतं. भूपट्ट एकमेकांपासून दूर आपण आत्ताच बघितलेलं आहे ते एक्झाम्पल बघा. मिड अटलांटिक रिज हे जे की 2.5 सेंटीमीटर पर इयर ह्या तुलनेमध्ये एकमेकांपासून काय होतात, दूर जात आहेत आणि ती वाढत आहे तिथे आतमधल्या पार्टमध्ये. मिड अटलांटिक रिज कुठे आहे तर अटलांटिक महासागराची जी काही रुंदी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मिड अटलांटिक रिज जी आहे ती अटलांटिक महासागराच्या मध्य पार्टमध्ये येते. अटलांटिक महासागर कुठे आला तर आफ्रिका आणि उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका यांच्या मधल्या पार्टमध्ये जो महासागर वेढलेला आहे, जगातला सर्वात मोठा सेकंड मोठा महासागर जो आहे तो अटलांटिक महासागर आहे. त्यामुळे त्याची जी रुंदी आहे ती वाढलेली आहे, कारण की 10 ते 20 कोटी वर्षांचा विचार करतोय पर इयर 2.5 सेंटीमीटर. तर या 10 ते 20 कोटी वर्षामध्ये जवळजवळ हे 20चं 2.5% म्हटलं तर जवळजवळ 50 कोटी एवढं 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर एवढ्या प्रमाणामध्ये काय झालं ते वाढलेलं आहे असं आपण विचार करूया त्याचा. याच्यामधल्या पार्टमध्ये काय होतात तर पर्वत रांगा निर्माण होतात. ऑब्व्हियसली हे जे पार्ट आहे हा एकमेकांना इकडून जर लावा पसरत असेल तर इथे काय तयार होणार आहे, पर्वत तयार होणार आहे. ह्या पर्वतरांगामुळे काय झालं आहे तर आईसलँड नावाचा जो आपला देश आहे वरचा, जो आम्ही उत्तर अमेरिकेच्या वरच्या भागामध्ये उजव्या साईडला आपण पाहतो नकाशामध्ये, तो जो देश आहे त्या आईसलँडचे दोन वेगवेगळे भाग ह्या पर्वतरांगा निर्माण करतात. आणि त्यामुळे जो आईसलँड आहे तो जो भूखंडीय भाग आहे आईसलँडचा तो एकमेकांपासून कसा होतोय, दूर जातोय. म्हणजे आईसलँडचे दोन तुकडे होतील कालांतराने असं आपण नक्कीच म्हणू शकतो इथे. तसंच अरबी भूपट्ट जो आहे तो आफ्रिकन भूपट्टापासून काय करतोय, स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे मग काय झालं तिथे लाल समुद्राची सीमा जो आपला रेड सी आहे तो तयार झालेला आहे तिथे. तर ही कशामुळे झाला तर डायव्हर्जन बाउंड्रीजमध्ये मुळे झालेला आहे. त्यानंतर आता आपण अभिसारी सीमेजवळ येऊयात. अभिसारी सीमा म्हणजे काय तर कन्व्हर्जन झोन असं. आपण या सीमांसाठी एक वेगळं लेक्चर बघितलेलं आहे मित्रांनो, प्लीज ते लेक्चर सुद्धा तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे जास्त लक्ष देण्याची गरज नाही राहणार. सध्या आपण थोडं फास्टमध्ये याला उरकून घेऊ, कारण की लेक्चरची साईज खूप मोठी होत चालली आहे. पण तत्पूर्वी तरी आपल्याला जे कन्सेप्ट लागतील ते कन्सेप्ट आपण इथे समजून घेणार आहोत. पण तरीही तुम्हाला ॲडिशनल नॉलेजसाठी तुम्ही ते लेक्चर जरूर पाहावं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मित्रांनो.
तर बघा, अभिसारी सीमा कन्व्हर्जन्स बाउंड्रीज म्हणजे एकमेकाकडे येणाऱ्या सीमा आहेत. एकमेकांकडे येणाऱ्या म्हणजे हे या प्रकारामध्ये याचे प्रावर्णाचे प्रवाह पडतात, असे व्हायला लागतात प्रावर्णामध्ये असणारे प्रवाह, आणि त्यामुळे ह्या भूपंचीय सीमा एकमेकांच्या जवळ येतात. त्यामुळे कवचांचा ऱ्हास होतो. ऱ्हास होण्याचं कारण म्हणजे बघा की जी काही ओशनिक प्लेट आहे ती जड आहे आपण बोललो, आणि जी आपली भूखंडीय प्लेट आहे ती हलकी आहे. त्यामुळे ओशनिक प्लेट जी आहे ती भूखंडीय प्लेटच्या खाली जाण्याचा प्रयत्न करते, आणि जेवढा पार्ट तिचा खाली प्रावरणामध्ये जातो तर खाली उष्णता तयार होते, आणि त्या उष्णतेमुळे हा पार्ट काय होतो, वितळतो. हा पार्ट वितळल्यामुळे या कवचाचा एवढा पार्ट तर नक्कीच गेला, त्यामुळे कवचाचा काय झालाय, ऱ्हास झालाय. भूपट्ट एकमेकांखाली सरकतात, आत्ताच बघितलं आपण. आणि एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली जेव्हा घसरतो तर त्या याला काय म्हणतात, सबडक्शन झोन किंवा घसरण प्रदेश. हा जो पार्ट आहे हा घसरण प्रदेशाचा पार्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा आता इथे काय थोडंसं अजून थोडंसं डीपमध्ये जाऊयात. जर समजा एक समुद्रीय आणि दुसरा खंडीय असा जर पार्ट असेल, म्हणजे एक ओशनिक प्लेट जशी या डायग्राममध्ये दाखवलं आपण, एक ओशनिक आणि दुसरी खंडीय म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेट असेल, तर काय होतं बघा. तर काय होतं, तर अरुंद आणि वक्र गर्ता तयार होते. अरुंद आणि वक्र म्हणजे थोडीशी सरळ, लहान आणि आतमध्ये खोल असणारी वाकडी गर्ता, म्हणजे सागराला एक मोठं छिद्र पडणं, असा प्रकार तयार होतो. कधी, जेव्हा समुद्रीय भूपट्ट खंडीय भूपट्टाखाली घसरतो. हा तुमच्यासाठी बेस्ट MCQ आहे मित्रांनो. ओशनिक प्लेट जेव्हा कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली जाते तेव्हा काय तयार होतं, तर तेव्हा गर्ता तयार होते. आता दुसरं बघा, खंडीय भूपट्ट समुद्री भूपट्टाच्या वर, ऑब्व्हियसली हा जो कॉन्टिनेंटल प्लेट आहे ही हलकी असल्याकारणाने ही नेहमी आपल्या ऑशनिक क्रस्टच्या नेहमी वरच चढणार आहे, आणि ती जेव्हा वर चढते तेव्हा काय तयार होते, तिथे ज्वालामुखीचे पर्वत तयार होतात. याचं कारण म्हणजे मित्रांनो, इथे आतमध्ये घुसणाऱ्या सीमा असल्याकारणाने इथे प्रावरणामध्ये ह्याचं काय होतं, वितळण होतं इथल्या खडकांचं, आणि खडकांचं वितळण झाल्यानंतर हा जो प्रवाह आहे हा काय होतो, वर जातो. कशामधून जातो, तो वोल्कॅनोचे जे होल्स असतात त्याच्यातून बाहेर जातात, आणि त्यामुळे काय तयार होतात, तर मग ज्वालामुखींचे पर्वत निर्माण होतात. बघा एक्झाम्पल सांगितले तिथे. नाचका भूपट्ट जो आहे तो दक्षिण अमेरिकी भूपट्टाखाली घसरत असल्याकारणे तिथे काय तयार झाली आहे, गर्ता. त्याला काय म्हणतात, जपेरू चिलीची गर्ता असं म्हणतात. हे एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलं मित्रांनो नॉर्थ अमेरिकेचा अभ्यास करताना. त्यानंतर इथे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर जाणारी अँडीज पर्वतांची रांग सुद्धा तयार झालेली आहे, आणि तो पण कशाचा भाग आहे, तर एक समुद्र आणि दुसरा खंडीय. कशामुळे, ते इकडल्या साईडला पॅसिफिक महासागर आहे, इकडल्या साईडला हा दक्षिण अमेरिकेचा खंड आहे. हा भूमंचीय सीमा झाली, ही सागरीय सीमा झाली, ही खाली जात आहे, आणि इथून मग ज्वालामुखी निर्माण होतो. हे आपण आता शिकलो. आता दोन्ही भूपट्ट समुद्री असतील तेव्हा काय होतं बघा, एक भूपट्ट दुसऱ्याच्या खाली जातो आणि तिथे काय तयार करतो, गर्ता तयार करतो. आणि चढणारा जो कुठलाही भूपट्ट असेल तिथे काय होतं, तर मग ज्वालामुखी पर्वतांची रांग निर्माण होते. हे सुद्धा तुम्हाला काय समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बघा आता अनेक वेळा ह्या पर्वतांचे उंच माथी जे असतात, म्हणजे जे ज्वालामुखीचे समुद्राच्या खाली तयार झालेले जे पर्वत आहेत त्याच्यातून जी काही ज्वालामुखी निघते ती कधी कधी समुद्र पातळीच्या वर येते, आणि समुद्र पातळीच्या वर आल्यावर त्याच्यामुळे काय तयार होतात, तर बेट तयार होतात, किंवा बेटांच्या काय साखळ्या तयार होतात मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, हवाई बेटे हे पॅसिफिक महासागरामध्ये आपण बघितलेले आहेत. पॅसिफिक कोस्टच्या सर्वात वरच्या भागामध्ये आपण काय केलं, हवाई बेटे दाखवली आहेत. आणि पॅसिफिक महासागरामध्ये मग जगातली सर्वात खोल गर्ता, जिला आपण मरियाना गर्ता असं म्हणतो, ती सुद्धा याच भागामध्ये काय झाली आहे, तयार झालेली आहे. का तयार झाली, तर इथे आपण त्याचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे मित्रांनो. आता जर समजा दोन्ही भूपट्ट खंडीय असतील, म्हणजे दोन्ही भूपट्ट जर आपले कॉन्टिनेंटल असतील, क्रस्ट असतील, तर ते एकमेकांच्या खाली घसरत नाही, कारण त्यांचा आकार आणि घनता जवळजवळ सारख्या प्रमाणामध्ये असते. एकही जड नाही, कारण की दोघंही फक्त कशापासून बनलेले आहेत, ते सियाल या घटकांपासून बनलेले असल्याकारणाने ते दोघांचेही आकारमान आणि घनता ही सारखी आहे. त्यामुळे ते एकमेकांवर चढत नाहीत किंवा एकमेकांच्या खाली घसरत नाहीत, आणि ते एकमेकांना फक्त काय करतात, तर काय करतात, फक्त एकमेकांना ढकलतात. आणि जेव्हा ते एकमेकांना ढकलतात त्यामुळे जमिनीला काय पडतात, तर वळ्या पडतात मित्रांनो. आणि जेव्हा ते जमिनीला वळ्या पडतात तेव्हा आपण बघितलं की काय होतं, तेव्हा हिमालयाची निर्मिती होते, म्हणजे हिमालयासारख्या वळी पर्वतांची काय होते, निर्मिती होते मित्रांनो. आता आपण परिवर्तन सीमा आणि ट्रान्सफॉर्म सीमेचा अभ्यास करूयात. ट्रान्सफॉर्म सीमा म्हणजे फक्त एकाच दिशेने वाहणाऱ्या सीमा, किंवा जर त्या वेगळ्या दिशेला वाहिल्या जरी असतील तरी पण ते एकमेकांवर चढणार नाहीत, त्या फक्त एकमेकांना काय करत जातील, घर्षण करत जातील. अशा सीमेना काय ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज असं म्हणतात. तेव्हा नवीन कवचही तयार होत नाही आणि कवचाचा ऱ्हास सुद्धा होत नाही. नक्कीच होणार नाही, कारण की तिथे ज्वालामुखी सुद्धा होत नाही, पण अशा भागामध्ये भूकंप येऊ शकतात मित्रांनो. ह्या दोघांची हालचाल कशी असते, तर परस्परांना समांतर हालचाल असते. आपण बघितलं, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण शो केलं. ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तरभंग किंवा फॉल्ट्स आढळून येतात. हे त्याचं MCQ, बेस्ट MCQ तुम्हाला चेक करण्यासाठी, की सीमामुळे कुठल्या कुठल्या भौगोलिक आकृती तयार होतात हे समजण्यासाठी ह्या MCQचा अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर बघा, मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात, तर प्रस्तरभंग तयार होतात. प्रस्तरभंग म्हणजे काय, तर बघा,
हे एक भूपट्ट आहे, हा एक भूपट्ट आहे, हे एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाला घासून जात आहेत, त्यामुळे एखाद्या भूपट्टामध्ये अशा क्रॅक्स निर्माण होऊ शकतात आणि त्या क्रॅक्स म्हणजेच काय असतील, प्रस्तरभंग असेल किंवा त्याला फॉल्ट असं म्हटलेलं आहे. प्रस्तरभंगामुळे ज्या काही फॉल्ट्स असतात किंवा ह्या काही सीमा असतात त्या कशा होतात, त्या अशा झिगझॅग स्वरूपाच्या पडलेल्या असतात. त्यानंतर बहुतेक प्रस्तरभंग कुठं आढळतात, ते समुद्रामध्ये आढळतात, कारण की दोघंही प्लेट कशा आहेत, सारख्या प्रमाणाच्या आहेत. त्यानंतर प्रस्तरभंग जर समजा समुद्राच्या ठिकाणी असेल, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये जर समजा आपल्याकडे फॉल्ट्स तयार झाल्या असतील, तर त्यामुळे काय निर्माण होतं, तर घळी निर्माण होते. हे बेस्ट एक्झाम्पल MCQ लक्षात ठेवा मित्रांनो, काय तयार होते, घळी निर्माण होते. आणि जर जमिनीवर प्रस्तरभंग झाला, जमिनीवर जर फॉल्ट तयार झाला, तर मोठमोठ्या दऱ्या निर्माण होतात, कारण की प्रस्तरभंग जेव्हा समुद्राच्या आतमध्ये होतो तेव्हा ओशनिक प्लेट जी आहे तिची हाईट किंवा तिची जी जाडी आहे ती कमी असल्या कारणाने तिथे खोलगट भाग तयार होतो. आणि जमिनीच्या कॉन्टिनेंटलची जी काही हाईट आहे, कॉन्टिनेंटल क्रस्टची, ती खूप मोठी असल्या कारणाने वरतून जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती खोलगट झालेली दरी आपल्याला दरीसारखी दिसते, म्हणून त्याला दऱ्याचा भाग असं आपण म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कॅलिफोर्नियामध्ये सँड अँड्रियाज हा जो फॉल्ट आहे तो भाग आपण सांगितला. त्यानंतर भूपट्ट सीमावर्त प्रदेश म्हणजे प्लेट बाउंड्रीचा आपण अभ्यास करतो. आता इथे काय झालं, तर कवचाला ह्या रुंद पट्ट्यामधून काय झालं, सीमा भाग जो आहे तो कसा आहे, निश्चित नाही आहे की नेमका सीमा कशी तयार झालेली आहे. फॉर एक्झाम्पल युरेशिया आणि आफ्रिका भूपट्ट ह्यांचा भाग आपण सांगितला, आणि कसं आहे, थोडीशी याची कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर काय होतं तयार होतं, त्याला कहतात प्लेट बाउंड्री झोन्स असं म्हटलेलं आहे. आता बघा, आता आपण परत आपल्या प्लेट टेक्टॉनिक्स थेरीवर येऊया. इथे काय सांगितलं की भूपट्ट विवर्तनाच्या सिद्धांताला बळकटी देण्यासाठी मग काही प्रूफ आपण सांगितलेत, आणि ते प्रूफ काय सांगतात तर बघा, जो सागर तळ आहे तो कसा आहे, उंच सखल आहे. कसा आहे, उंच सखल. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण बोलताना म्हटलं की मिड अटलांटिक ओशनमध्ये जी रिज तयार झालेली आहे तो एक पार्ट उंच असू शकतो, आणि मिड अटलांटिक ओशनच्याच खाली जो काही बेस असेल तो काय असेल, खोलगट पार्ट असेल, त्याला आपण काय म्हटलं, उंच सकल सागर तळ असतो. कारण की सागर तळावर गर्ता, डोंगरदऱ्या, कडेकपारी ह्या सर्वांची निर्मिती झालेली असते मित्रांनो. त्यानंतर बघा पुढे, पृथ्वीच्या भूशास्त्रीय इतिहासामध्ये पृथ्वीच्या चुंबक क्षेत्राने अनेक वेळा दिशा काय केलेली आहे, स्वतःची दिशा बदललेली आहे, आणि हे त्याचं काय महत्त्वाचं एक कारण आहे. त्यानंतर सागरतळ विस्ताराचा सुद्धा एक सिद्धांत आपण याच्या आधी पण शिकलो आहोत. सागरतळ विस्तार, सी फ्लोअर स्प्रेडिंग, ह्याचा आपण जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा आपण बघितलं की सागरतळ निर्माण होतं, आणि सोबतच सागरतळाची जी काही रचना आहे ती वाढत पण जात आहे, आणि तिचं निर्मितीसुद्धा होते, आणि सोबत तिचा ऱ्हाससुद्धा होतो. ऱ्हास होण्यासाठी निर्मिती होण्यासाठी ज्वालामुखी कारणीभूत असतात, आणि ऱ्हास होण्यासाठी जेव्हा ओशनिक प्लेट ते एकमेकांच्या खाली जातात ही गोष्ट कारणीभूत ठरते. त्यानंतर सागरतळाशी होणारे ज्वालामुखीचे जे उद्रेक आहेत ते कुठे होतात, तर सागरी गर्तांपाशी होतात, आणि सर्वात जास्त कुठे होतात, तर समुद्राच्या पर्वतरांगांपाशी होतात. कारण की तिथली ओशनिक प्लेट जी आहे ती नवीन आहे, ती कमकुवत असते. अशा पार्टमध्ये ती अशी कमकुवत प्लेट आहे, त्यामुळे इथून निघणारे जे काही असेल ते काय असेल, तिथे उद्रेक जास्त प्रमाणात होतात. नंतर पृथ्वीच्या पोटातील वितळलेल्या शिलारस जे आहे ते सुद्धा याचं एक कन्व्हेन्शन करंट जे असतात ते पण त्याचं काय सांगू शकतात, की याचं कारण सांगू शकतात मित्रांनो आपल्याला. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंग बघूयात आपण एकदा, काही आपल्याला पुढे कामी येणार आहेत. पृथ्वीच्या केंद्राभोवती काय काय असतं, पृथ्वीच्या केंद्राच्या शेजारी आपल्याकडे गाभा आहे, गाभ्याभोवती प्रावरण आहे, आणि प्रावरणाभोवती भूकवच आहे. म्हणजे हे असा बाहेरून आतमध्ये असा सिक्वेन्स आहे क्रस्ट, मेंटल आणि कोअरचा. त्यानंतर हे तिघही अंतरंग भूपट्टीचं जे विवर्तन आहे एकमेकांपासून वेगळं होणं याच्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात. आता भूपट्टाचं विवर्तन कसं होते आपण इथे बघूयात. तर प्रक्रमण प्रवाह, आता प्रक्रमण प्रवाह म्हणजे हे अशा प्रकारे जे आपण बघितलेलं, हे अशा प्रकारचे जे प्रवाह आहेत हे प्रवाह तयार होतात. कशामध्ये तयार होतात, ते प्रावरणामध्ये तयार होतात. आणि प्रावरणामध्ये तयार होण्याचं कारण म्हणजे तिथे सेमी लिक्विड फ्लुइड आहे, कारण की उष्णता जास्त आहे, दाब जास्त आहे, त्यामुळे तिथे जे टेम्परेचर आहे ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जास्त होतं. तर तिथे असणारा खडक, तिथे असणारी खनिजं हे वितळलेल्या प्रमाणामध्ये सापडतात, आणि त्या वितळलेल्या प्रमाणामध्ये वरच्या प्रेशरमुळे कोणते प्रवाह तयार होतात, तर प्रक्रमण प्रवाह तयार होतात, किंवा कॉन्व्हेन्शनल करंट्स अशा प्रकारचे प्रवाह काय होतात तिथे तयार होतात मित्रांनो. तर हे प्रवाह काय करतात, तर हे प्रवाह प्रावरणामध्ये असलेला खालचा भाग वरच्या भागामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतात, आणि वर थंड असलेला जो काही भाग आहे शिलावरणाचा थोडासा, तो काय करतात, परत प्रावरणामध्ये घेऊन जातात, त्याला परत गरम करतात, परत वर आणतात, वरचा थंडा पार्ट परत खाली घेऊन जातात. असे सायक्लिक मोशनमध्ये हे काय करतात, चालू राहते. यांची दिशा काय अशी ठरलेली नसते, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या दिशेला यांचं महत्त्व नक्कीच असू शकतं. तर मग हे जे प्रक्रमण प्रवाह आहेत हे असे सायक्लिक फॉर्ममध्ये किंवा अँटी सायक्लिक फॉर्ममध्ये फिरतात, आणि त्यावर मग अस्तित्वात असलेले हे नवीन ओशनिक प्लेट्स असतील किंवा मग कॉन्टिनेंटल प्लेट्स असतील, ह्या प्लेट्सला एकमेकांपासून काय करतात, दूर नेतात, एकमेकांपासून काय करतात, दूर न्यायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळेच काय होतं, प्लेट टेक्टॉनिक्स थेरी ही याचं एक्सप्लेनेशन करते मित्रांनो. आणि याचंच हे जे आपण सांगितलं आत्ता एवढं, की कन्व्हेन्शनल करंट्समुळे भूपट्टाचे एकमेकांपासून दूर होणं, ह्याला काय म्हणायचं, प्लेट टेक्टॉनिक्स थेरी असं म्हणायचं मित्रांनो, भूपट्टाचं विवर्तन असं म्हणायचं.
इथे एक तुमच्यासाठी एक MCQ की आर्थर होम हे कन्व्हेन्शनल करंट्स प्रावरणामध्ये निर्माण झाले आहेत हे कोण सांगितलं, तर हे आर्थर होम्स या नावाच्या माणसाने 1929ला सांगितलं आहे मित्रांनो. मग अशाच सगळ्या थेअरींचं मिश्रण करून आपण आत्ताच बोलताना असं म्हटलं होतं की प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी कुठल्या एकाची नाही आहे, तरी वेगवेगळ्या माणसांनी एकत्रीकरण केलेलं आहे. तर त्यामध्येच एक नाव आर्थर होम्स आहे, त्याने 1929ला हे अभिसरण प्रवाहांचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. त्यानंतर बघा, भूपट्ट विवर्तन होणं हे फार महत्त्वाचं कशासाठी आहे, म्हणजे जे काही प्लेट्स आहेत ते एकमेकांपासून दूर जाणं आणि मग तिथे नवीन क्रस्ट तयार होणं ज्वालामुखीमुळे, किंवा एखादी प्लेट एकमेकांच्या खाली जाणं आणि ती आतमध्ये जाऊन गडप होणं आणि मग तिच्यामुळे काय तिचं महत्त्व काय, नवीन काय तयार होते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी की पृथ्वी आहे तिचा आकार ही नेहमी सारखा राहणं हे एक सर्वात महत्त्वाचं त्याचं काम आहे मित्रांनो. म्हणजे कुठल्याही समुद्राचा आकार वाढू न देणं आणि कुठल्याही समुद्राचा आकार कमी न होऊ देणं हे त्याचं काम आहे. म्हणजे इथे बघा, भूमी आणि खनिजांची निर्मिती होते भूपट्टाचं विवर्तन. म्हणजे कसं होतं, तर सतत नव्या भूमीची निर्मिती होते. ऑब्व्हियसली जेव्हा वोल्कॅनिक बाहेर येणार, इरप्शन होणार, वोल्कॅनिक इरप्शनमुळे मग ती कालांतराने थंड होणार आणि त्यापासून एक नवीन क्रस्ट तयार होणार. त्यामुळे पृथ्वीवर काय तयार झाले, तर खंड तयार झाले आणि खंडांचा आकार सुद्धा काय झालाय, वाढायला लागलेला आहे. खनिजांची सुद्धा निर्मिती होते, कारण की पृथ्वीच्या पोटामध्ये खनिजांची सतत उलाढाल होत आहे, कारण आतमधले प्रवाह बाहेर येऊन थंड होत आहेत. त्यामुळे नवीन खनिजांची भूपृष्ठावर निर्मिती होणं हे सुद्धा भूपट्ट विवर्तनाचं फार महत्त्वाचं एक्सप्लेनेशन किंवा फार महत्त्वाचा फायदा आपल्याला आहे. जर समजा भूपट्ट विवर्तन झालं नसतं, म्हणजे खंड एकमेकांपासून दूर गेले नसते कन्व्हेन्शन प्रवाहामुळे, तर काय झालं असतं, तर पृथ्वी नेहमीसाठीच जलमय राहिली असती. काय झाली असती, नेहमीसाठी जलमय राहिली असती, कारण की आतमधला जो पॅन्जिया आहे तो कधीच निर्माण नसता झाला. ते कारण जे आहे तेच हे कारण आहे मित्रांनो. त्यानंतर वेगवेगळं जैवविविध तयार होणं हे सुद्धा तेवढंच एक महत्त्वाचं कारण आहे, कारण भूपट्ट विवर्तन जेव्हा होतं तेव्हा एका नव्या जमिनीची निर्मिती होते. एका नवीन जमिनीची निर्मिती झाली म्हणजे तिथं असणारं जे काही बायोडायव्हर्सिटी आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं, कारण की समुद्रामध्ये तेवढी बायोडायव्हर्सिटी नसते जेवढी बायोडायव्हर्सिटी खंडीय भागामध्ये असते मित्रांनो. त्यानंतर जागतिक तापस्तब्धी म्हणजे ग्लोबल थर्मोस्टॅट असं ज्याला म्हणतो, ते एक फार महत्त्वाचं कारण ह्याच्यामुळं घडतं. पृथ्वीचं वातावरण जे आहे त्याचं जे तापमान आहे ते तापमान नियंत्रित करण्याचं काम हे या प्लेट टेक्टॉनिक्समुळे होतं, कारण की वातावरणामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड हे एक महत्त्वाचं ग्रीनहाऊस गॅस आहे आणि तो पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीचं काम करतं. आणि ते कार्बन डायऑक्साईड जे आहे ते कार्बन डायऑक्साईड मग कुठून येतं, तर कार्बन डायऑक्साईड हे कार्बोनेट सिलिकेट चक्र जे ह्या भूपट्टीय विवर्तनामध्ये घडतं त्यामुळे ते कार्बन डायऑक्साईडचा सोर्स इथून तयार होतो मित्रांनो. आणि त्यामुळेच मग जागतिक तापमान जे आहे हा थोडासा दुरून संबंध आहे, पण कार्बन डायऑक्साईडचा मॅक्सिमम सोर्स तिथून तयार होत असल्याकारणाने हे एक महत्त्वाचं काम आपल्या प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीद्वारे घडत राहतं. सोबतच खडकांचं एक रासायनिक विदारण सुद्धा होतं ज्वालामुखीमुळे आणि त्याच्यातून सुद्धा काय होतं, मग कार्बन डायऑक्साईडचा फ्लो बाहेर येऊ शकतो मित्रांनो. आता बघूया आपण एक पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र सुद्धा या प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीमुळे काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. आणि पृथ्वीला एक चुंबकीय क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन पृथ्वीच्या भोवती आहे ते होण्यामागे ह्या चुंबकीय क्षेत्राचं फार महत्त्वाचं काम असं आहे की हे पृथ्वीवर येणारे जे काही सौर वादळं असते, म्हणजे सौर ऊर्जेकडून म्हणजे सूर्याकडून पृथ्वीवर येणारे जे काही वादळं आहेत ते वादळं थांबवण्याचं काम ह्या पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र करतं. ते कसं करतं आपण इथे थोडंसं डीपमध्ये बघूया. तर अवकाशामध्ये पृथ्वीवर काय होतं, तर सतत उल्का आणि भौतिक कणांचा मारा होतो, कारण आपण बघितलेलं आहे. आपण एक लेक्चर पृथ्वीच्या सिद्धांतांचं लेक्चर बघितलं होतं, त्यामध्ये आपल्याला सूर्यकुलाची सुद्धा माहिती आहे की पृथ्वीच्या समोर मंगळ आणि मंगळाच्या पुढे एक आंतरग्रहीय छोटा पट्टा आहे ज्याच्यामध्ये उल्का आहेत. त्या उल्का काय होतात, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे इकडे येतात आणि त्या पृथ्वीवर येऊन आपटतात. तर त्यामुळे काय होतं की ह्या पृथ्वीच्या आतमध्ये येतात आणि त्यामुळे हे जे कण असतील ते कण ह्या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतं, डायव्हर्ट केले जातात आणि ते पृथ्वीवर येत नाहीत. त्यामुळे पृथ्वीचं काय होतं, तर पृथ्वीचं संरक्षण होतं. त्यानंतर बघा, जे वातावरण आहे पृथ्वीच्या भोवती ते वातावरण सुद्धा पृथ्वीला धरून राहण्याचं काम हे चुंबकीय क्षेत्र करतात. मॅग्नेटिक असल्याकारणे त्याला एकमेकांकडे ओढून ठेवतं. त्यामुळे जे अवकाश आहे ते पृथ्वीच्या बाहेरचं जे वातावरण आहे ते थर्मोस्फिअर किंवा एक्झोस्फिअरच्या पलीकडे जाण्याचं काम, थर्मोस्फिअरच्या पलीकडे जाऊ न देण्याचं काम जे आहे ते पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र करतं मित्रांनो. आता पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र नेमकं कशामुळे क्रिएट झालेलं आहे, तर पृथ्वीच्या आतमध्ये एक गाभा नावाचा पार्ट आहे जो की निफे किंवा निकेल आणि फेरस म्हणजेच काय तर लोह, आणि हा निफे सुद्धा एक लोहाचाच एक एजंट असल्या कारणाने ह्या गोष्टीमुळे तिथे काय झालं, लोहाचं अस्तित्व असल्या कारणाने तिथे वितळलेल्या फ्लोमध्ये लोह तयार झालेला आहे आपल्याकडे. आणि ह्याच्यामध्ये तयार झाले जे काही प्रक्रमण प्रवाह आहेत, म्हणजे प्रक्रमण म्हणजे काय ते कन्व्हेन्शनल करंट्स आहेत, ह्या करंट्सच्या फिरण्यामुळे पृथ्वीच्या परिवलनामुळे तिथे ते
करंट्स निर्माण झालेत आणि ते करंट निर्माण झाल्याकारणे तिथे एक चुंबकीय क्षेत्रसुद्धा तयार झालेलं आहे मित्रांनो. आणि हे याचं कारण आहे, कारण की हा निफे त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणं, हेच आपण त्याचं सांगितलेलं आहे, कारण सांगितलं आहे. त्यानंतर बाह्य गाभ्यात सुद्धा असं असायला हवं होतं, पण तिथे सुद्धा हे प्रमाण निर्माण न झाल्याचं कारण म्हणजे तेवढं स्ट्रॉंगली तिथे नाही आहे. त्यानंतर प्रवाह निर्माण होण्यासाठी बाह्य गाभ्यादरम्यान तापमानात फरक निर्माण व्हायला हवा. कसा? तर हाय प्रेशर टू लो प्रेशर असं जेव्हा जाईल तेव्हाच काय होईल, ते प्रवाह निर्माण होतील एका साईडनं दुसऱ्या साईडला जाण्यासाठी. नंतर बाह्य गाभ्याच्या बाहेरच्या थराचं तापमान जे आहे ते आतील गाभ्यापेक्षा थंड ठेवण्याचं काम हे भूपट्टीय विवर्तनामुळे शक्य होतं आणि हेच काम प्लेट टेक्टोनिक थेरीचं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे टेम्परेचर सतत मेंटेन राहता. हे टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळेच मग वर जे आहे ते भूपट्टी विवर्तन घडल्यामुळे हे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र अजूनसुद्धा काय पृथ्वीभोवती मेंटेन आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला प्लेट टेक्टोनिक्स थेरी पूर्णतः समजली असेल. काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.